नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणी डेल्ला रिसॉर्ट लोणावळा येथे. पुण्याहून लोणावळ्याकडे येताना आजचा हा प्रवास खूपच सुंदर होता आणि आता आम्ही पोचलो आहोत डेल्ला रिसॉर्टमध्ये. येथे प्रवेश करताच आजूबाजूची हिरवीगार झाडं, सुंदर वातावरण आणि रेस्टॉरंटची शानदार रचना लगेचच लक्ष वेधून घेत आहे. डेल्ला रिसॉर्ट हे मोठ्या परिसरात पसरलेले लक्झरी डेस्टिनेशन आहे. येथे राहण्यासाठी सुंदर रूम्स आणि आज आपण डेल्ला रिसॉर्टमध्ये स्टे करणार आहे. खूपच दिवसापासून आमची इच्छा होती की डेल्ला रिसॉर्टला राहायची. हे आहे रिसेप्शन एरिया. इथे आम्हाला 15-20 मिनटं वेट करावा लागला. इथं आम्ही वेलकम ड्रिंक घेतला आणि रिसॉर्टच्याच गाडीमध्ये बसून आम्ही आमच्या रूममध्ये पोचलो. इथे आपली गाडी पहिल्यांदाच रिसेप्शनमध्येच गाडी जमा करून द्यावी लागते आणि पूर्ण एरिया त्यांच्याच गाडीतून आपल्याला प्रवास करावा लागतो. आणि आता पोचलो फायनली आम्ही आमच्या रूममध्ये. आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता की आपण आपली रूम ओपन केलेली आहे. खूपच कलर कॉम्बिनेशन ही त्यांनी छान केलेलं आहे. रूममध्ये तुम्ही पाहू शकता लाईट आणि रूम खूपच स्पेशियस डिसेंट आहे आणि त्यातील लाईटिंग ही खूपच मस्त होती. रूम ही खूपच फ्रेश होती आणि जो आम्हाला प्रवासात आलेला कंटाळा रूम पाहून एका क्षणातच निघून गेला. हे आहे बाथरूम आणि बाथरूम ही खूपच छान होते. रूममध्ये आम्ही 12 वाजताच चेक इन केलं होतं आणि त्याच्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि विश्रांती झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर फिरण्यासाठी निघालो. तेव्हा वाजले होते 4 आणि थोडी आम्हाला भूक लागली होती. त्यामुळे आम्ही रेस्टॉरंटमध्ये थोडंसं चहाबरोबर स्नॅक्स घेतला आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्ही पेट शॉपमध्ये भेट दिली. हा आहे आमच्या रूमच्या बाहेरील नाईटचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता लाईटिंग किती छान आणि सुबकतेने व्यवस्थित केलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वकच केलेली दिसत आहे आणि नाईटला खूपच छान असं दिसत होतं लाईटिंग. संध्याकाळच्या वेळेला बाहेर फिरायलाही खूपच फ्रेश आणि छान वाटत होतं. आणि संध्याकाळी पोचलो आम्ही डिनरला. आणि आमचं मस्त असं जेवण झालं आणि आम्ही रूमकडे निघालो असताना आम्हाला हा बोर्ड दिसला. या बोर्डवर तुम्हाला मरण्यापूर्वी कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ते लिहायचं होतं आणि बऱ्याच लोकांनी तसं लिहिलंही होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला आम्ही फिरत ब्रेकफास्टसाठी गेलो. तिथे स्विमिंग पूलही होता आणि साईडला सगळे काउंटर स्नॅक्सचे सगळे काउंटर लागलेले होते. चहा, डोसा, वाफल, ज्यूस असं वेगवेगळे काउंटर होते आणि खूपच छान नाश्ता पोटभर असा आम्ही तिथे केला आणि त्याच्यानंतर स्पा साठी निघालो आणि तिथेही तुम्ही पाहू शकता स्पाच्या ठिकाणी कसं खूपच छान असं वातावरण आहे आणि खूपच निसर्गरम्य वातावरणात शांतता पाहायला भेटत आहे आपल्याला. तुम्हीही नक्कीच डेल्ला रिसॉर्टला व्हिजिट करा आणि त्याचा खूप असा आनंद घ्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. डेल्लामधील ॲडव्हेंचर पार्कचाही व्हिडिओ मी बनवणार आहे, तोही पाहायला विसरू नका. थँक्यू. ताकद